उपासना, तू मला पंजोबा केल्याबद्दल आशीर्वाद. तू PhD झाल्याबद्दल अभिनंदन. हॅलो उपासना, तू आई होणार हे ऐकून खूप खूप आनंद झाला. तशीच मी पणजी पण होणार आहेस, म्हणून त्याबद्दल वेदांना तुला अभिनंदन. दुसरे असे की तू PhD झाली, हे एका वर्षात तू 2 आनंदाच्या बातम्या दिल्या, त्याबद्दल खूप तुझे कौतुक आहे. तसेच वेदांना तसेच तुला PhD झाल्याबद्दल अभिनंदन. उपासना व वेदांच्या जन्मानंतरचा एक आनंदाचा हा क्षण आहे की पुष्कळ वर्षानंतर तांबोळीकर कुटुंबामध्ये एक मुलगा किंवा मुलगी काही असू दे त्याचं आगमन होत आहे. हा एक आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. उपासनाचा स्वभाव खूप छान आहे. ती सगळ्यांशी मिळून मिसळून वागते. आम्हाला ती असं सुनेसारखं वाटतच नाही. ती आम्हाला लेकीसारखीच वाटते. आणि तिच्या येण्यामुळे आमच्या तांबळवाडीकर घराण्यात एक वेगळाच आनंद निर्माण झाला आहे. तिच्या या गोड बातमीमुळे आमच्या सर्वांना खूप आनंद झाला आहे. तिने पहिली एक गोड बातमी दिली आणि त्यानंतर काही दिवसातच तिचे PhDचे डॉक्टरेट झाल्याची पण दुसरी बातमी आम्हाला मिळाल्यामुळे आमच्या कुटुंबियांना खूप आनंदाचा एक पूर आल्यासारखं झालं आहे. उपासना व वेदांताला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. असेच आनंदी व हसत राहा. हाय उपासना. हाय उपासना. हाय वेदांत उपासना, तुमचं दोघांचे अभिनंदन. उपासना तू आई होणार, वेदांत तू आता बाबा होणार आहे. तुमच्यावर आता एक नवीन जबाबदारी येणार आहे. आपल्या घरातील आता ही 4थी पिढी आहे. माझे वडील आता पणजोबा होतील, त्याबद्दल खूप आनंद होत आहे. सगळ्यांना खूप छान वाटत आहे. परत एकदा तुमच्या दोघांचं अभिनंदन. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स उपासना. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय एकदम. त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घेण्यासाठी म्हणून आलो आणि त्या दिवशी तू स्वतःहून न्यूज दिलीस की हे गुड न्यूज दिलीस. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. आता आपल्या घरामध्ये एक नवीन, खूप वर्षांनी एक नवीन बाळ येणार आहे. तू आई होणार आहेस, वेदांत बाबा होणार आहे. तू सगळ्या जणांना तुझ्या गोड स्वभावाने, लागवीपणाने सगळ्यांना खूप छान आपलंसं केलंस. खूप छान आमच्याशी खूप छान मिसळून गेलीस आमच्यामध्ये. त्याच्यासाठी तुझं खूप कौतुक. परत तुझं PhD पण कंप्लीट झालं आहे. हा एक बाय 1 गेट 1 फ्री असा डबल धमाका आहे आपल्यासाठी. एकदम खूप छान प्राऊड मुमेंट आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठीची. तर आता तुझ्यावर एक नवीन जबाबदारी आहे. तू एका नवीन फेजमध्ये जाती आहेस. हा तुझ्या आयुष्याचा एक नवीन फेज आहे, एक वेगळ्याच फेजमध्ये आणि खूप सुंदर असा फेज आहे. तो छान एन्जॉय कर. मस्त एकदम खुश रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा. मस्त मजा कर, खा पी, एन्जॉय कर. स्वतःच्या हॉबीज मस्त जप आणि स्वतःची बाळाची काळजी घे. आणि तुम्हाला दोघा जणांना, वेदांतला आणि तुला पण, दोघाही जणांना तुमच्या ह्या नवीन वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तसंच तुमच्या निरोगी आणि तू आणि येणारं आपल्या घरात येणारं नवीन बाळ, दोघांना पण निरोगी आणि आनंदी जीवनाच्यासाठीच्या खूप शुभेच्छा. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नवीन बाळाची आम्हाला सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे. जे असेल ते असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, आपल्यासाठी दोन्ही सारखंच आहे आणि ती मुवमेंट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर आपण वाट बघूया. मस्त एकदम छान. दोघांचं परत एकदा खूप अभिनंदन. थँक्यू. हाय दादा आणि उपासना, दोघांना खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. उपासनाला डबल कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तिने PhD पण सिक्युअर केली आहे तिची आणि ही गुड न्यूज पण दिली आहे. त्यासाठी थँक्यू. मला आत्या बनवत आहेत तुम्ही दोघं त्यासाठी, आणि तुम्ही दोघं पण आई वडील होत आहेत त्याच्यासाठी खूप तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. मी इथे नव्हते तुझं स्ट्रगल बघायला, पण मला माहिती आहे, मी कुठेतरी रिलेट करते, कारण आपण दोघे सेम राशीचे आहोत. तू खूप स्ट्रगल केलेलं आहेस तुझी PhD हे करायला, त्यामुळे तुझं खूप कौतुक आहे. आणि हे म्हणजे दोन्ही खूप छान ह्यानी तू सांभाळून घेतलंस, त्यामुळे
हॅट्स ऑफ टू यू. आणि आता मला खूप आनंद झाला होता जेव्हा तू मला सांगितलं होतंस की मी आत्या होणार आहे. खूप म्हणजे आनंदाचं असं वातावरण माझ्यासाठी क्रिएट झालेलं, कारण मी तिकडून इकडे येत होते, तर माझ्यासाठी अजून एक अशी गुड न्यूज होती. मग तेच आता खूप स्वतःची काळजी घे, मस्त खा पी झोप आणि बस. आम्ही बाळाची वाट बघतोच आहे, आम्ही आहोतच काळजी घ्यायला, खेळायला, सगळं करायला. सो ऑल द बेस्ट. बाय बाय बाय. उपासना, कशी आहेस? मस्त आहेस ना? मस्त राहा, मजेत राहा. आम्हाला खूप आनंद होत आहे की आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन सदस्य जन्माला येणार आहे. खूप खूप अभिनंदन तुमच्या दोघांचंही, वेदांतला आणि तुला खूप खूप शुभेच्छा. हॅलो उपासना, तुला आणि वेदांतला हार्दिक अभिनंदन. हाय उपासना, कशी आहेस? मस्तच असणार आहेस, कारण वेदांत तुझी भरपूर काळजी घेत आहे मला माहिती आहे. तुमच्या दोघांनाही इन ॲडव्हान्स खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. काळजी घे तब्येतीची अँड ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. हाय उपासना वेदांत. हाय उपासना वेदांत. तुम्ही दोघांनी गुड न्यूज दिल्याबद्दल तुमच्या दोघांचं अभिनंदन. आम्ही दोघं आजी आजोबा होणार आहेत म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आहे. उपासना, तुझ्यासाठी 2 वय. आयुष्यातील सर्वात सुंदर वळण म्हणजे आई होणे आहे. हे अनुभवण्याची हीच आहे खरी सुरुवात. डोहाळ जेवणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आनंदी राहा, खुश राहा. बाय बाय. हाय हॅलो उपासना, PhD झाल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. एकाच वेळेला तू 2 गोड बातम्या दिल्यास, त्यामुळे काय झाले, दुग्धशर्करा योग आला आहे. एकाच वेळेला तू आई होणार आहे आणि PhD झालीच आहे. तुला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. उपासना, तुझी PhD झाली त्याच्याबरोबर खूप खूप शुभेच्छा आणि आई होणार आहे याच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. हाय उपासना आणि वेदांत, तुमचे अभिनंदन. उपासना, तुझं डबल अभिनंदन. तुला आता आम्ही डॉक्टर मम्मा म्हणणार आहे. उपासना, तूच मला पहिल्यांदा मावशी बनवलं होतं, आता आजीही तूच पहिल्यांदा बनवले. मी खूप लहान वयातच आजी बनण्याचा मला खूप आनंद झाला आहे. तुम्ही दोघं छान आईवडील व्हाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि तुमची भरभराटी सुखसमृद्धीचं जीवन जावं ही मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. हाय उपासना दीदी, कशी आहेस? मस्त आहेस ना? मला माहिती आहे, आणि सुंदर पण आहेस तू एकदम. कॉंग्रॅच्युलेशन्स टू डॉक्टर झालीस, डॉक्टर उपासना चौधरी. वाह, किती प्राऊड वाटतंय. माझी बहीण फायनली डॉक्टर झाली आफ्टर सो मच स्ट्रगल. खुश राहा, आनंदित राहा. मी नेहमी तुझ्यासोबत आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आय लव्ह यू सो मच. आणि मी तुला भेटायला येणार आहे पुण्याला, ओके? आणि तुझ्या आता मम्मी बनणार आहेस तू, छोटू मम्मी. तुझं बेबी, तुझ्या बेबीची मी खूप प्रेम करणार तुझ्या बेबीवरती. मी खूप प्रेम करणार तुझ्या बेबीवरती. तुझं बेबी इज माय फर्स्ट बेबी. द वे यू सेड की आय वॉज युअर फर्स्ट डॉटर, इन द सेम वे युअर बेबी विल बी माय फर्स्ट डॉटर और सन. I love him or her so much. हाय उपासना, बेटा तू कशी आहेस? मला माहिती आहे तू खूप आनंदी आहेस. तू डॉक्टर झाल्याबद्दल पहिले तुझं कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आणि वेदांत आईबाबा होणार याच्यासाठी तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. असेच आनंदाने राहा आणि बाळाचा खूप छान तुम्ही दोघं सांभाळ करणार आणि खूप चांगले आईबाबा होणार हा मला तुमच्या दोघांवर विश्वास आहे. बेस्ट मॉम अँड डॅड, बेस्ट सिस्टर. आय लव्ह यू. उपासना ताई, सर्वप्रथम तुला डॉक्टर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आयुष्यात येणाऱ्या आनंदासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हा दोघांना, वेदांत आणि उपासना ताई. कुणीतरी येणार ग, कुणीतरी येणार ग. हॅलो वेदांत अँड उपासना, तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुमच्या दोघांना. हाय वेदांत, हाय उपासना. Congratulations to both of you and best of luck for the sleepless nights.
Congratulations. We're all excited to meet you and of course the baby. हाय उपासना, कशी आहेस? आय नो तू खूप चांगली असशील. आता तू लवकरच आई होणार आहेस आणि छोटंसं कॉन्ग्रेस बाळा तुझ्या कुशीत आणणार आहे. मी मामा म्हणून खूप एक्सायटेड आहे आणि तुला आणि वेदांतला माझ्या प्रेम शुभेच्छा. अँड इन ॲडव्हान्स कॉंग्रॅच्युलेशन्स टू अ न्यू लेटर मेंबर ऑफ अवर फॅमिली अँड टू यू ऑल्सो फॉर बिंग सुपर मॉम. बाय. Hello Upasna mommy and Vedu mama. Hello Upasna mommy and Vedu mama. आम्ही तुमच्यासाठी एक गाणं तयार केलं. आता आम्ही म्हणणार आहे. आत्या तू, मामा तू, ताई मी होणार ग, कोणी येणार ग. इवलं पाऊल, नौकीचा इवलं पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग, कुणी येणार ग, फुलणार ग, कुणी येणार ग. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजरी सजणार ग, कुणी येणार ग, सजणार ग, कुणी येणार ग. Hi Upasna, congratulations for being mom. I know you are going to be a good mom and incredible mom, and also congratulations for your post graduation as well. आणि हेल्दी खा, हेल्दी राहा आणि लवकरच भेटूया. हाय दीदी, कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा होण्यासाठी पण आणि डॉक्टर झाली म्हणून पण. आता तू डॉक्टर उपासना मम्मा झालेली आहेस. एकदम चिल आणि कूल मम्मा होशील, तुम्हाला माहिती आहे. लवकर लवकर पटकन बेबीला. आम्ही खूप वाट बघते की कधी बेबीला आणि मला ते म्हणजे मावशी मावशी बोलेल असं. लवकर लवकर येऊ देत बेबीला, खूप वाट बघते मी बेबीची. आणि आता मम्मा झाली आहे ना तू, मस्तपैकी एकदम चिल कर. सगळ्या क्रेविंग्स वगैरे सगळं पूर्ण करून घे, एन्जॉय कर आणि हेल्थची, बाळाच्या आणि तुझ्या दोघांच्या हेल्थची खूप छान काळजी घे. लॉट्स ऑफ लव. उपासना दिदी आणि वेदांताजी दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स. मला मामा बनवल्याबद्दल खूप आभारी आहे. हॅलो डॉक्टर उपासना, कॉंग्रॅच्युलेशन फॉर PhD. ही एक प्राऊड मुमेंट आहेच आणि बिहाइंड एव्हरी ग्रेट अचिव्हमेंट देअर इज अ स्टोरी ऑफ बिलीफ, स्ट्रेंथ अँड अनस्टॉपेबल विल. आणि तू एक इन्स्पिरेशन आहे, ज्या पॅशनेटली तू हे अचीव केलेस त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. टायनी किक्स, बिग ड्रीम्स, मदरहूड इज ऑन द वे. आम्ही सगळे खूप आनंदी आहोत आणि एक्साइट आहोत. आणि आता जशी छान आणि हॅपी आहेस तसंच हा फेस विदाउट स्ट्रेस एन्जॉय कर. आणि आम्हाला खात्री आहे की येणारं बाळ हे तुमच्यासारखंच छान, आनंदी, हॅपी, पॅशनेट आणि हुशार असणार आहे. We all are with you. हाय उपासना आणि वेदांत भाऊजी. हाय उपासना आणि वेदांत. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला दोघांना खूप खूप अभिनंदन. आपल्या घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे याची चाहूल लागली आहे, तरी तुमच्या दोघाला पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आई बनून येऊ उपासना, बाबा मुलं बनून येऊ वेदांत. मी रूह लागले. स्वागत या आमच्या छोट्या आयुष्यात, स्वागत या आमच्या छोट्या आयुष्यात. आतुर होऊन काका काकू वाट तुझी पाहू लागले. काळजी घ्या. बाय बाय. तर मी खूप 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 जास्त खुश आहे जेव्हापासून मला कळालं. सो मी वाट बघते मा होण्याची. आणि बस झाले तुझे लाड. जरा थोडे महिने अजून, मग तुझा रस्ता कटा. मग येणार मी माझ्या छोटीला लाड पुरवायला, त्रास द्यायला आणि बिघडवायला पण.
तर तू काळजी घे आणि जरा जिजूला त्रास दे, पॅम्परिंग करू दे जिजूला आणि मस्त निवांत लाईफ जग. आता बस झालं पळापळी. ओके बाय. हाय वेदांत उपासना. हाय वेदांत उपासना. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दी बेबी. आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप छान पॅरेंट्स होणार आहात आणि आम्ही आमच्या भाच्याची खूप लाड करणार आहोत कारण आम्ही त्याच्या आत्या मामा आहोत. येस आणि लाडके आत्या मामा आहोत. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ दिस जर्नी. टेक केअर. बाय बाय. हाय वेदांत आणि उपासना, कसे आहात दोघं पण? गुड न्यूज कळाली, ऐकून खूप आनंद वाटला. दोघांचंही खूप अभिनंदन. काळजी घे स्वतःची उपासना. नेहमी तू आनंदी असतेच माहितीच आहे, पण तशीच आनंदी राहा आणि काळजी घ्यायला वेदांत आहे तर आम्हाला तुझी काळजी करायची काही गरज नाही, त्यात तर काही वाद नाही आहे. तरी पण काळजी घे, सांभाळून राहा, अशीच आनंदी राहा. बी हॅप्पी. Congratulations Didi for passing your PhD and newborn baby. वेदांत उपासना, तुमच्या लग्नापासून नवीन नात्यांची सुरुवात झाली. या मालिकेत बाळाच्या आगमनाने नवनवीन नाती बनणार आहेत. बाळाच्या आगमनासाठी पंजोबा पणजी, आम्ही आजी आजोबा, आत्या काका मामा मावशी दादा दीदी सर्वजण उत्सुक आणि उत्साही आहोत. तुम्ही दोघे आईबाबा होताय त्यासाठी तुमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हॅलो उपासना. आईबाबांची लाडकी, लग्न होऊन सासरी आलीस, सोन्याच्या पावलाने घरी आलीस. जसं म्हणतात ना की मन मोठं असेल तर सगळं सामावून घेतात, तसं तू आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलंस. प्रत्येक भूमिका तू खूप छान निभावलीस. वेदांची बायको म्हणून, सून म्हणून, नाचसून म्हणून सगळ्या भूमिका तू खूप छान निभावली. आज तू नवीन वळणावर आहेस, तू आई होणार आहे, वेदांत बाबा होणार आहे, आणि मी आजी होणार आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. असं वाटतं की आभार फेकणं झालं का काय असं मला वाटतं. आता तू आई होणार आहेस. आई होणं हे खूप सुखद आणि आनंद वाटतो. तर तुला तू आई होणार आहेस. तू आई खूप छान पद्धतीने होशील, सगळी काळजी घेशील याची मला खात्री आहे. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी किंवा तुझं भावी आयुष्य जे आहे त्याच्यासाठी तुला शुभेच्छा आणि माझे आशीर्वाद. अशीच हसरी आनंदी राहा. ऑल दी बेस्ट. हॅलो उपासना, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आई होणार आहेस आणि तू डॉक्टर उपासना झाली आहेस. ह्या दुग्ध शर्करा योगासाठी तुझे खूप खूप अभिनंदन. तू स्वतः तर प्रमोशन तुझं झालेलंच आहे, पण तू आमचंही प्रमोशन केलंयस. तू आम्हाला आजी आजोबा बनवलेस. आजी आजोबा बनण्याचा जो आनंद बनवणार आहेस, आजी आजोबा बनवण्याचा जो आनंद आहे तो आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही. मला माहिती आहे आजपर्यंत तू मावशी, लेक, सून, ताई अशा अनेक नाती उत्कृष्टपणे पार पाडलीस, निभावलीस. आता तू जीवनाच्या एक नवीन टप्प्यावर, नवीन वळणावरती तुझं पाऊल पडणार आहे. तू आई होणार आहेस आणि तू एक लव्हिंग आणि केअरिंग मदर होशील याची मला पूर्ण खात्री आहे. तुझ्या ह्या जीवनाच्या नवीन टप्प्यासाठी आणि प्रवासासाठी तुला आमच्या दोघांकडून अनेक शुभ आशीर्वाद. हाय उपासना, आता तुझे सिम्बा भाऊजी तुझ्यासाठी 2 शब्द म्हणणार आहेत. सांभाळून या सारे
लाडाची, लाडकी सून मी ह्या घरची, थोडी थोडी कसरत तारेवरची, लाडकी सून मी ह्या घरची, राणी मी राजाची, चाहूल इवल्या स्वप्नांची, जणू लेक मी लाडाची, जणू लेक लाडाची. जान्हवीच्या संसाराची नवी नजराना